मार्चमध्ये घडलेली घटना 1.5-2 महिन्याच्या कालावधी त्यांनी आणखीन कुठे व्यतीत केला माहीत नाही, परंतु संभाजीनगर माझ्या जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी ती लपून बसली होती किंवा राहिली होती जो एरिया स्लम समजला जातो आणि तिथे ड्रग्सचा, त्यामध्ये बटन असेल, गांजा असेल, चरस असेल, असे अनेक अवैध धंदे त्या भागामध्ये केले जातात. ही खान एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते एमआयएम होतं. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी एमआयएम या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे, ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे. असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे. आपल्याला हे प्रकार नगरमध्ये पाहायला मिळतील, पुण्यामध्ये निश्चित पाहायला मिळतील, इव्हन संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आणि हे जहरीलं विष ज्या पद्धतीने पसरवलं जात आहे, हिंदूचा द्वेष करणे, त्यांचं धर्मांतर करणे, आणि या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागलेली आहे. कालचं प्रकरणही त्याच पद्धतीचं होतं. आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात. जे वयात आलेली मुलं आहेत त्यांचा वयोगट 22 ते 30च्या दरम्यान, त्यांनाही अशा प्रकारे ट्रेन करणं बेकार आहे. काम नाहीये, हाताला काम नाहीये, शिक्षण नाहीये, परंतु मोटरसायकल 1.5 लाखाची मोटरसायकल त्यांच्याकडे आहे, आयफोन आहे, फिरायला त्यांच्या खिशामध्ये पैसे सुद्धा आहेत. हे नेमकं कुठून येत आहेत याचा सुद्धा तपास आता पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे. बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. तुमच्याकडे काय पुरावे आहेत की तुम्ही इम्तियाज जलील हे कुठेतरी त्यांचं नाव घेत आहेत, तर काय ठोस पुरावे आहेत का किंवा ठोस कारण आहे का? तुम्हाला माहितीचं सांगतो की ह्या जी नाशिकमध्ये पकडली गेली तिला उघड पाठिंबा देणार आहे. का द्यायचं तुम्हाला पाठिंबा? काय तुमचा संबंध होता? तिलाही पाठिंबा तुम्ही का दिला? तुम्ही जाऊन प्रेस त्याच्या संदर्भामध्ये घेतात, जाहीर भाषणामध्ये ते स्टेटमेंट करतात. मुंब्रेच्या प्रकरणात तर तसं झालं होतं. मुंब्रेचं प्रकरण आपण हे राजकारण म्हणून जरी बाजूला सारलं तरी जातीवादाचा वास त्या सर्व प्रकरणाला होताच. म्हणून तुम्हाला या सगळ्यांची बाजू घेऊन नेमकं काय घडवायचं होतं ह्याचा तुमचा हेतू स्पष्ट होतो. म्हणून मी सांगितलं की याची चौकशीही झाली पाहिजे.
आम्हाला शंका आहे, लोकांची चर्चाही आहे. एवढं नाशिकची ती महिला मुंबईला जात नाही, मालेगावला जात नाही, ठाण्याला जात नाही, ती संभाजीनगरलाच काय येते? तो नारेगाव परिसर ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती आहे की तो परिसर कसा आहे. तिथं थांबून म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल. म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षापासून अतिरेकी कारवाईसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांना सेन्सिटिव्ह म्हणून अनेक वेळेला घोषित सुद्धा ह्या जिल्ह्याला केलेला आहे. मग हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल. ती महिला प्रेग्नेंट होती असं निदा खानचं म्हणणं होतं. हे सगळं झूट आहे. ती निदा खान कसली प्रेग्नेंट वगैरे आली? मग त्या टायमाला तिने अप्लिकेशन केले असेल तर आता 2 महिने झाले तिला अप्लिकेशन करून. मग आता तर डिलिव्हरीला आली पाहिजे. असं काही झालंय का? परंतु खोटे बनाव करून या पद्धतीला कसं डायव्हर्ट करता येईल आणि कशा पद्धतीने आपली सुटका होईल हा त्यांचा तो प्रयत्न होता. तर जवळपास 1.5 महिने तिला ती पोलिसांच्या हाती लागत होती. ज्या परिसरातून पकडली गेली तिकडे MIMच्या लोकांचं काही वर्चस्व आहे का आणि त्यांनी तिला लपवून ठेवण्यात देखील मदत केली असं वाटतं? MIMचे जे आता नगरसेवक निवडून आलेले त्यांचं जर कॅरेक्टर जर पाहिलं 33 नगरसेवकापैकी किती नगरसेवक हे अशा क्राईमच्या क्षेत्राशी संबंधित आहेत.